तमालपत्राचा अतिरिक्त वापर केल्याने काय परिणाम होतो? पर्याय आहेत: 1. सांधेदुखी, 2. संधिवात कमी, 3. पित्तकाम, 4. उष्णता वाढते. उत्तर आहे 2. संधिवात कमी. कोणत्या त्रासासाठी सीताफळ खाणे हानिकारक ठरते? पर्याय आहेत: 1. मूळव्याध, 2. मूतखडा, 3. मधुमेह, 4. हृदयरोग. उत्तर आहे 3. मधुमेह. 15 दिवस रोज सकाळी पाण्यात मध टाकून पिल्यास काय होते? पर्याय आहेत: 1. खोकला कमी, 2. वजन कमी, 3. चरबी उतरते, 4. पोट कमी. उत्तर आहे 3. चरबी उतरते. रोज दिवसातून 3 वेळा खडीसाखर खाल्ल्यास काय होते? पर्याय आहेत: 1. रक्त वाढते, 2. मधुमेह, 3. त्वचा उजळते, 4. डोकेदुखी. उत्तर आहे 1. रक्त वाढते. अतिप्रमाणात बटाटे खाल्ल्याने कोणता त्रास कमी होतो? पर्याय आहेत: 1. साखर, 2. पक्षाघात, 3. मधुमेह, 4. चरबी वाढते. उत्तर आहे 3. मधुमेह. दाढदुखी व सूज कमी करण्यासाठी कोणता उपाय करावा? पर्याय आहेत: 1. लवंग, 2. कपूर, 3. शेवगा पान, 4. एरंड तेल. उत्तर आहे 3. शेवगा पान. अंजीर खाणे कोणत्या आजारासाठी हानिकारक ठरते? पर्याय आहेत: 1. हृदयरोग, 2. रक्तदाब, 3. मधुमेह, 4. उष्णता. उत्तर आहे 4. उष्णता. चहामध्ये इलायची टाकून पिल्यास कोणता त्रास कमी होतो? पर्याय आहेत: 1. अतिसार, 2. पित्त, 3. डोकेदुखी, 4. सांधेदुखी. उत्तर आहे 2. पित्त. अतिप्रमाणात खोकला असल्यास कोणता घरगुती उपाय करावा? पर्याय आहेत: 1. गूळ आणि हळद, 2. गूळ आणि सुंठ, 3. सुंठ, 4. आले. उत्तर आहे 3. सुंठ. तीव्र उन्हाळ्यात जास्त कांदा खाल्ल्याने काय त्रास होतो? पर्याय आहेत: 1. पोटाचे विकार, 2. पचन समस्या, 3. त्वचारोग, 4. रक्तदाब कमी. उत्तर आहे 3. त्वचारोग.